Hello, everybody. Welcome to the class again. I hope you all are fine. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन होमोफोन्स पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी होमोफोन्स म्हणजे काय हेही सांगितलेलं आहे आणि त्याची भरपूर आपण उदाहरणे सुद्धा पाहिलेली आहेत. होमोफोन्स म्हणजेच समान उच्चार असणारे शब्द पण त्यांचे अर्थ वेगवेगळे निघतात. जर तुम्ही पूर्वीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. टुडेज फर्स्ट वर्ड इज गेट अँड गेट. GET गेट म्हणजे मिळणे आणि GATE गेट म्हणजे फाटक. लेट्स सी द एक्झाम्पल्स. I get 50 rupees from my father every day. मला माझ्या वडिलांकडून 50 रुपये रोज मिळतात. Another example is open the gate. फाटक उघडा. That is a gate. ते एक फाटक आहे. I request you all my dear students, please take a pen and notebook and make your notes. कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इंग्रजी शिकायची असेल तर एवढे कष्ट घ्यावेच लागतील. तुम्हाला तुमच्या नोट्स बनवाव्या लागतील. मी इथे एक्झाम्पल्स वर्ड्स देत आहे, ते तुम्ही वहीमध्ये नोंद करून ठेवायचे आहेत. खास विद्यार्थ्यांना शब्द पाठांतर व्हावेत, इंग्रजी चांगल्या प्रकारे यावी यासाठी इंग्लिश वोकॅब्युलरी सिरीज चालू केलेली आहे. यामध्ये आपण जास्तीत जास्त इंग्रजीचे शब्द शिकणार आहोत. आता पुढील शब्द पहा. BARE बेअर म्हणजे अनवाणी, म्हणजेच पायामध्ये चप्पल नसलेला. आणि BEAR बेअर म्हणजे अस्वल जो जंगलामध्ये राहतो. येथे दोन्हीचेही उच्चार समान आहेत. नाव लुक ॲट द एक्झाम्पल्स. डू नॉट वॉक बेअर फूट. अनवाणी पायाने चालू नका. लहानपणी आईने आपल्याला भरपूर वेळा बजावलेलं आहे की पायामध्ये चप्पल न घालता फिरू नकोस. तेच हे वाक्य आहे. नाव अनदर एक्झाम्पल. आय सॉ अ बेअर इन द जंगल. मी एक अस्वल जंगलात पाहिलो. प्लीज पेन आणि वही घ्या आणि सर्व शब्द आणि वाक्य त्यामध्ये लिहून घ्या. हीच ती स्मार्ट पद्धत आहे इंग्रजी शिकण्याची. नाव लुक ॲट द अदर एक्झाम्पल्स. वीक अँड वीक. WEEK वीक म्हणजे आठवडा आणि WEAK वीक म्हणजे अशक्त किंवा दुबळा, जो की शरीराने दुबळा असतो. नाव लुक ॲट द एक्झाम्पल्स ऑफ ईच वर्ड. वी आर गोइंग टू विजिट मुंबई नेक्स्ट वीक. म्हणजेच आम्ही पुढील आठवड्यात मुंबईला भेट देणार आहोत. आणि इथे माय ब्रदर इज सो वीक. माझा भाऊ खूप दुबळा आहे, अशक्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतात पण ते त्यामध्ये यशस्वी होत नाहीत. त्याचे मुख्य कारण असे की ते प्रॅक्टिस करत नाहीत. कारण प्रॅक्टिस कशी करावी हे त्यांना माहिती नसतं. मी इथे प्रॅक्टिस कशी करावी तेही सांगितलेलं आहे. सो प्रॅक्टिस अँड लर्न मोर. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त शिका. चला तर पाहूयात मग आणखीन काही उदाहरणे. नेक्स्ट एक्झाम्पल्स आर देअर अँड देअर. THERE देअर म्हणजे तेथे आणि THEIR देअर म्हणजे त्यांचे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, अशा या समान उच्चारामुळेच यांना होमोफोन असं नाव पडलेलं आहे. आता पाहूयात यांची उदाहरणे. देअर म्हणजे तेथे. देअर इज अ कॅट. तेथे एक मांजर आहे. आणि दुसरं उदाहरण डू नॉट गो देअर. तेथे जाऊ नका. THEIR देअर म्हणजे त्यांचे. डू यू नो देअर हाऊस. तुला त्यांचे घर माहीत आहे का. नाव लुक ॲट द अदर वर्ड्स. सी अँड सी. SEA सी म्हणजे समुद्र आणि SEE सी म्हणजे पाहणे. त्या दोन्हीची उदाहरणे पाहूयात. SEA सी. सी इज व्हेरी बिग. समुद्र खूप मोठा आहे. अँड लेट्स गो टू द सी शोर. चला समुद्र किनारी जाऊया. नाव लुक ॲट द अदर सी. SEE सी म्हणजे पाहणे. कॅन यू सी
तू पाहू शकतोस का? अँड द अदर एक्झाम्पल इज यस आय कॅन सी. हो, मी पाहू शकतो. मी सांगितल्याप्रमाणे खूप सारे विद्यार्थी अभ्यासाला लागलेले आहेत आणि स्वतःच्या नोट्स तयार करत आहेत. तर खूपच छान विद्यार्थी मित्रांनो, अशाच नोट्स तुम्हाला क्रिएट करायच्या आहेत आणि त्या पुन्हा पुन्हा वाचायच्या आहेत. ऑलवेज कीप इन माइंड प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो कीप प्रॅक्टिसिंग अँड कीप लर्निंग. आता सर्वात शेवटचं एक उदाहरण पहा. चेक अँड चेक. CHEQUE चेक म्हणजे धनादेश किंवा चेक आणि CHECK चेक म्हणजे तपासणे. लुक ॲट द एक्झाम्पल्स ऑफ ईच वर्ड. यू हॅव टू साइन ऑन धिस चेक. तुम्हाला या चेकवर सही करावी लागेल. अँड अनदर एक्झाम्पल इज युअर मोबाईल इज इन द बुक. चेक इट आउट. तुझा मोबाईल पुस्तकात आहे, तपासून पहा. लाईक, सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकॉन. आणि सर्वात शेवटी आज आपण कोणते कोणते शब्द पाहिले ते पाहूयात. GET गेट म्हणजे मिळणे आणि GATE गेट म्हणजे फाटक. दुसरा शब्द BARE बेअर म्हणजे उघडा किंवा अनवाणी आणि BEAR बेअर म्हणजे अस्वल. तिसरा शब्द WEAK वीक म्हणजे अशक्त किंवा दुबळा आणि WWEK वीक म्हणजे आठवडा. त्याचबरोबर पुढील शब्द पहा. पुढचा शब्द आपण शिकलेला आहे चौथा, देअर आणि देअर. THERE देअर म्हणजे तेथे आणि THEIR देअर म्हणजे त्यांचे. पुढील शब्द SEAC म्हणजे समुद्र आणि SEEC म्हणजे पाहणे. आणि शेवटचा शब्द CHEQUE चेक म्हणजे अध्यादेश किंवा चेक आणि CHECK चेक म्हणजे तपासणे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. हॅव अ गुड डे. बाय बाय.